नमस्कार. आपलं सर्वांचं माझ्या या नवीन यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी हा व्हिडिओ तपोवनमध्ये जाऊन शूट करत आहे. तपोवनामध्ये गोदावरी नदीचे पाणी आज आपल्याला प्रचंड वेगाने वाहताना दिसत आहे. गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे. कारण नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. आपण बघतच आहात की दही पुलावरनं किंवा विक्टोरिया पुलावरनं नदीचे पुराचे पाणी त्याचे व्हिडिओ बऱ्याच जणांनी टाकलेले आहेत. पण मी आज आपणास तपोवनामधील नदीचा पूर हा दाखवित आहे. या तपोवनातील नदीला हा जो प्रचंड प्रमाणात पूर आलेला आहे, ह्या गोदावरी नदीला पाण्याचा प्रचंड खळखळाट आवाज मोठ्या प्रमाणावरती येत आहे. आपण हा आवाज ऐकू शकता. या तपोवनामध्ये या गोदावरी नदीला 3 नद्यांचा जो संगम आहे. एक नंदिनी नदी या गोदावरीला मिळते, दुसरी कपिला नदी या नदीला मिळते. मी आपणास आता थोडं पुढे गेलो की हे कपिला नदीचं संगम दाखवेल. नदी कुठनं येते आणि ती कशी गोदावरी नदीला तपोवनामध्ये मिळते ते दाखवेल. आपण हा बघू शकता की हा जो प्रचंड आवाज नदीचा पुराचा येतो आहे, ते पाणी तपोवनामध्ये जवळजवळ 9 ते 10 फुटापेक्षा जास्ती उंचीने प्रचंड वेगाने वाहत आहे. आणि हे नदीचे गोदावरीचे पाणी पुढे जाऊन औरंगाबादच्या पुढील पैठण येथे जायकवाडी डॅममध्ये मिळते. आज गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात हा जो पूर आलेला आहे, हे जोरात पाऊस पडल्यामुळे आणि गंगापूर डॅम हे जवळजवळ 100% भरायला आल्यामुळे आज गंगापूर डॅममधनं जवळजवळ 8,500 क्युसेस पाणी वेगाने सोडण्यात आलेले आहे. हा जो पूर दिसतो आहे, हा त्याच्यामुळे पण आलेला आहे. आता हे बघा, हा जो आपल्याला पाण्याचा पाईप गेलेला दिसतोय काळ्या रंगाचा, या पाईपच्या खालून कपिला नदी वाहते आणि ती तपोवनातील गोदावरी नदीला मिळते. हा जो कपिला आणि गोदावरीचा जो संगम आहे, या संगमाच्या पाण्यामध्ये रामदास स्वामींनी उभं राहून कठोर तपश्चर्या केली आहे. आणि रामदास स्वामींनी टाकळी येथे स्वतःचा गोमय मठ हा बांधलेला आहे आणि तो प्रसिद्ध आहे. आपण बघू शकता या कपिला नदीच्या संगमाच्या इथे हे पाणी गोदावरी पुराचे कसे असे गोल गोल फिरत आहे आणि याचा प्रचंड आवाजसुद्धा येत आहे. पाणी खळखळून वाहत आहे आणि हेच पाणी पुढे जोरात वाहत जात आहे. आपण बघू शकता या पाण्याचा जो आवाज आहे तो प्रचंड आहे. मी थोड्या वेळाने आपणास दाखवेल. या तपोवनामध्ये नदीची एंट्री होण्याच्या अगोदर जे पाणी वाहते त्याचा आवाज बिलकुल येत नाही. एकदम पाणी संथ वाहते असं दिसते. आणि तेच पाणी या तपोवनामध्ये थोडं पुढे आल्यानंतर त्याच्या वळणावरती हा जो आवाज येतोय तो किती प्रचंड असतो. 2 आवाजामध्ये आपल्याला लगेच फरक जाणवेल. या तपोवनामध्ये हे तपोवन का प्रसिद्ध आहे हे सुद्धा मी आपणास दाखवेल. तपोवनामध्ये मंदिर जे आहेत ते सुद्धा दाखवेल. तपोवन हा एक नाशिक क्षेत्रातील हा पर्यटनाचा पण क्षेत्र आहे. नाशिकमध्ये येणारे पर्यटक हे तपोवनामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. हा भागसुद्धा एक तपोवन बघण्यासारखा आहे. आपणही इथे नाशिकमध्ये आले असल्यास किंवा येणार असल्यास तपोवनाला अवश्य भेट द्या. हे बघा, आता हे जे पाणी दिसते आहे हे प्रचंड प्रमाणात वाहत जात आहे. आणि हा पूर बघण्यासाठी तपोवनामध्ये अनेक लोक दुरून दुरून येतात. नाशिकचे लोकसुद्धा इथे प्रचंड प्रमाणात येऊन गर्दी करतात आणि या पुराचा आनंद घेतात. आता हे बघा, हे तपोवनामध्ये एक मंदिर आहे. हे सर्व धर्म मंदिर आहे.
या मंदिराच्या एंट्रन्सला सुंदर अशी मारुतीची उंच मूर्ती आहे. हा जो भाग आहे हा एकदम आकर्षक आणि सुंदर धार्मिक आहे. या मंदिरामध्ये बाजूलाच अशोक वाटिका म्हणून एक छोटंसं मंदिर पण केलेलं आहे. या मंदिराच्या बाजूलाच खेळण्यांचे पण दुकानं आहेत. आपण बघू शकता हे खेळण्याचं दुकान आणि अशोक वाटिका. या मंदिरामध्ये खूप सुंदर प्रकारे सजवलेले आहेत. या मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर अशी दत्ताची सुद्धा मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला आयुर्वेदिक औषध मिळण्याचे दुकान आणि धार्मिक पुस्तकं मिळण्याचे दुकानसुद्धा आहे. आपण बघू शकता की हा एक लक्ष्मणाने शूर्पणखाचे जे नाक कापले आहे त्याचा एक देखावा यांनी तयार केलेला आहे. हा देखावा पण खूप सुंदर दिसतो. मंदिर हे आतूनसुद्धा खूप सुंदर आहे. इथे हे लक्ष्मणचा निवासस्थान होतं. तपोवन रिक्षा स्टँडचा हा जो बोर्ड आहे या बोर्डावरती नाशिकमधले सगळं क्षेत्र दाखवण्यात आले आहे. हे लक्ष्मणाचे मंदिर आहे. इथे रामायण काळातील बरेचसे असे देखावे तयार केलेले आहेत. हे सुद्धा खूप उत्कृष्ट दिसतात. इथे गोरखपूरचे धार्मिक ग्रंथ विकणारे एक दुकान आहे. इथे सगळे धार्मिक ग्रंथ आपल्यास विकत मिळतात. इथे गणपतीची एक सुंदर अशी मूर्ती आहे. इथे बरेचसे लहान मुलांना मिळणारे खेळण्याचे दुकानं आहेत. इथे हे रामायण काळातील दृश्य यांनी चित्रित केलेले आहेत. सुंदर असे आहेत. आपण ते बघू शकता. इथे रामाची वाटिका आहे. इथे शबरी रामाला बोरं देताना दाखवलेली आहे. इथे राम आणि लक्ष्मण आणि सीता दाखवलेले आहेत. आता आपण लक्ष्मणाचे जे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये जाऊ. इथे लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर म्हणून याचं नाव आहे. हे तपोवनामध्येच आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामध्ये लक्ष्मणाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मंदिराच्या आवारामध्येच एक लक्ष्मणाने शूर्पणखाचे जे नाक कापले आहे त्याचं एक दृश्य चित्रित केलेलं आहे. ते सुद्धा खूप सुंदर दिसते. या मंदिराच्या जवळपास सगळे असे धार्मिक क्षेत्र आहेत. आपण बघू शकता लक्ष्मणाने कसे नाक कापलेत ते. या मंदिराचे हे बांधकाम सुंदर आहे. इथे हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे. हे जे पिलर्स आहेत केलेले हे काळ्या दगडामध्ये असे सुंदर दिसतात. या मंदिरामध्ये खूप भाविक आता दर्शनासाठी आलेले दिसतात आहे. हे बघा ही लक्ष्मणाची मूर्ती आतमध्ये आहे मंदिराच्या. इथे मंदिराचं नाव दिलेलं आहे लक्ष्मणजी शेषनाग अवतार. हे मंदिर सगळे नवीन आहेत आणि सुंदर बांधकाम केलेलं आहे. एकदम आपण गेल्यानंतर धार्मिक असल्यासारखे वाटते. इथे बघा हे आज पावसामध्ये जी आलेले लोक आहेत ते पावसामध्येच येऊन रेनसूट न काढता तिथे दर्शन घेताना दिसत आहे. तपोवनामध्ये आता सध्या पाऊस जोरात चालू आहे आणि प्रचंड प्रमाणात तिथे पूर बघणाऱ्यांची गर्दी पण तयार आहे. हे बघा हे एक रामसृष्टी म्हणून इथे उद्यान आहे. या उद्यानामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर हिरवळ दिसत आहे. इथे पाऊस नसताना लहान मुलं पर्यटक हे असे विश्राम करताना दिसतात आपल्याला. बरेच जण तिथे आपण आणलेल्या जेवणाचा डबा तिथे खात असतात. सुंदर असे हे उद्यान आहे.
मगाशी मी आपल्याला म्हटलं होतं की पाण्याचा खळखळाट किती आहे, त्याचा प्रचंड आवाज किती येतो आहे. आणि त्याच्यात थोडं अगोदर, थोडं वरती हे नदीचं तेच पात्र आहे जिथनं हे पाणी पुढे वाहत जाते. आपण बघू शकता, पात्र खूप नदीचं मोठं आहे आणि पाणी हे असं खूप संथ वाहताना दिसते आपल्याला. त्याचा आवाज काही असा आपल्याला जाणवत नाही. आणि हेच पाणी थोडं पुढे गेल्यानंतर, जवळजवळ 200-300 मीटर पुढे गेल्यानंतर पाण्याचा प्रचंड आवाज टर्निंगवरती आपल्याला दिसतो आहे. पाण्याची अशी मोठी लाट आल्यासारखे वाटते. आणि हे पाणी, याची उंची जवळजवळ 10 ते 12 फूट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे पाणी वाहत जाते आहे. आज गंगापूर डॅम हे जे पाणी गोदावरीला येते, हे गंगापूर येथे डॅम जो बांधलेला आहे तो जवळजवळ पूर्ण भरायसाठी आलेला आहे. त्याच्यामुळे आज गंगापूर डॅममधनं 8,500 क्युसेस पाणी जवळजवळ सोडले आहे. त्याच्यामुळे या प्रचंड प्रमाणात नदीला पूर आलेला आहे. आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यामुळे आपलं स्वागत आहे. आपलं धन्यवाद मी करतो. आणि या तपोवनामध्ये जेव्हा केव्हा आपण याल तेव्हा अवश्य भेट द्या. हे तपोवन हे सुंदर एक धार्मिक क्षेत्र आहे, पर्यटन क्षेत्र आहे. धन्यवाद. आपण पूर्ण व्हिडिओ बघितला.